बुवा ज्या वेळेला आपण दुसऱ्यावर दगड मारतो ना बुवा त्यावेळेला लक्षात ठेवायचं आपल्यालाही कुठेतरी ठेच लागणार आहे ही गोष्ट बुवा लक्षात घ्या। तसे बुवा हुशार असत त्यांना नाटकात बिटकात काम करूची लय सवय अजिबात काय तसे म्हणजे बघा त्यांचं रूपच बघा। आता माझ्याकडे बघणार नाही कारण लाज वाटणार आहे त्यांना। ओ गुंडू बुवा ओ पवाडे बुवा पोपट मी नाही म्हणत आहे तेच म्हणतात नाही तर माझ्यावर भडाक्षी असू दे। सुरुवात करूया गजराला। माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली व फळाला माझ्या जिजाऊची पुण्याई आज आली व फळाला तो बापाचा बाप तो बापाचा बाप तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला। आज रम्य वेळ वाढीचा सामना भजनाचा रंगला आज रम्य वेळ वाढीचा सामना भजनाचा रंगला रसिकांचा रूपान पांडुरंग उतरला रसिकांचा रूपान आणि अतिशय सुंदर असे रमणीय दृश्य बुवानी सांगितलं। काय सगळ्या मुलांनी अगदी एकसारखी टी शर्ट घातलेली आहे बुवा ते पैसे काढून खर्च करून घेतलेले त्या पोरग्याने ऐकला मेहनतीचा फळ आहे। दिवस रात्र करून ते क्रिकेट खेळतात आहेत आणि त्याच्यातून जिंकतात आहेत। माझ्यावर एवढं राग तुमचं का हो काय येताना तिकडं लिंबू आयटम करून येत नाहीत ना तुम्ही माझ्यासाठी की जांभळवा त्याचा शाप नाट मोडून जाऊ दे। बरेच जणांना तुम्ही फोन बिन करता जो असाल पण माझ्या जिव्हाळ्याचे संबंध आहेत आणि माका एकदम ते वाईट काय बोलणार ना ते किती जरी बोलले ना आता की जांभळ्या मारान देत जांभळ हे करून देत सकाळी उठणार माका फोन लावणार जांभळे बुवा रात्री किती भेटले तुमका बक्षीस मग सांगितलंच ना 2000 की सांगणार पुढच्या बारी येताना 500चं माका जॅकेट घेऊन यावा। पण बुवा खरोखर अश्वत्थामा बुवाने अतिशय एक सुंदर उदाहरण दिलं की अश्वत्थामा नरोवा आणि कुंजरोवा अश्वत्थामा मेला हत्ती पण खरंच सांगतो जो धर्मराजा होता तो एकदाच खोटा बोलला तो पण खोटा बोलला नव्हता। त्याने बोलताना जी चुकी केली त्याच्यामध्ये ऐकण्यात फारफेर झाला पण त्याच्या एकाच चुकीमुळे त्याला ज्यावेळेला स्वर्गात गेला तेव्हा एका दिवसाचा नरकवास भोगावा लागला बुवा ही गोष्ट लक्षात घ्या। तेव्हा प्रायश्चित्त प्रत्येकाला या ठिकाणी भोगायचं आहे। या ठिकाणी कोणाचा चांगला भगवत नाही आहे कारण ही कलियुग आहे आणि या वस्तुस्थितीमध्ये बुवा आपण जगतोय। कारण मगाशी सांगितलं काय शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाय समजा आपली लाईट जरी गेली ना तरी सांगणार बाबू जरा जारी बघ त्या पुढच्या सावतांची लाईट गेली काय बघ मग तो जाणार बघणार हे आहे गेली लाईट गेली मग आता सगळी बरोबर येत तरी म्हणजे शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाय। एखादं काळो ठिपकारो पोरगो जरी असलो ना आणि त्याका गोरी पोरगी जरी भेटली तरी म्हणणार काय झालं भेटली तर चालू पडते म्हणून देऊन टाकला जी शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाय कशी आहे बघा। एखादं मेहनत करणारो पोरगो आणा त्यानं बुलेट घेतला ना तरी म्हणणार काय म्हणणार काय घेतला तर काय झाला हप्त्यावर घेतला ती म्हणजे शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाय कशी आहे ती बघा। बुवा या जगात कोण धुतल्या तांदळाचं नाही तू पण आणि मी पण तुझी काय पोरा आणि माझी काय पोरा कोण कोणाची पोरा हैसर पोचूक नाही जवसर कमवला वाय ना त्या खाऊन घ्यावा देवा शपथ सांगतोय शेवटात कोण कोणाचा नाही आहे लक्षात घ्या। माझो बारको पोरगो एवढो तो आता मी गावात यायच्या अगोदर तुमका खरा सांगतोय अगदी त्या भैयाकडे गेले बुवानी मगाशी सांगता की भैयाचा विषय पण खरा सांगतो भैयाकडे गेलो आणि बोलतो हे भैया हे कुल्फी दे कुल्फी बसलो आणि कुल्फी खाल्ला सुरुवात केला आणि 1 खाल्ला 2 केला 3 खाल्ला अगदी कुल्फी राटून खाल्ला आणि वाटेक लागल्यावर भैया मागणं बॉम्बाट काय अरे पोरा अरे पैसा म्हणता बापाजी सांगितलंय खाऊ पिऊचे लाड करायचे पैशाचे अजिबात लाड करायचे नाही ऐकलास बरा ना तुम्ही नाराज किती काय एवढी तोंडावर आमवाशा पडल्यासारखा मी एवढं हसत खेळत राहतोय
तुम्ही माझी सालपाट्या काढणार काय, कर्म आपली काढणार ताडी माडी स्टील बॉडी, दाबी नाडी कधी कळणार नाही. पण बाबा रामदेवच्या नंतर जे भक्त ते हेच गुंडू सावंत बुवा. हा त्या दिवशी गेलं होतंय, मी म्हणतो ओ बुवा, आमची माघारीन बाहेर येली, म्हणता बुवा प्रोग्राम बघताय. मी म्हटलं प्रोग्राम, अरे वा मला डोकावून बघितलं, बघता तो ह्यो बाबा रामदेवचा प्रोग्राम बघी. तो बाबा रामदेव सांगता असं करा, डावा पाय ह्या मानेवर हैसर ठेवा, ह्याने उचलला आणि डावा पाय हैसर ठेवला. आणि आता म्हणालो उजवो पाय उचला आणि पुन्हा मांडीवर ह्या बाजून ठेवा, उजवो पाय ठेवला. आणि आता म्हणाले उरलेले दोन जे होतच हातात ते डायरेक्ट दोन ढॅंगाच्या मध्ये घाला, घासकन घुसवला. नाही घुसवल्या बरोबर लाईट गेली, झालो आंबा काढूचो घोड काढतो का चारो वाढताना आमची नाके न थैसून वहिनी वड थैसून मी वड. अक्षरशः काय सांगतोय तुमका वाचवलंय ते विसरला तो. हा माझ्यावर घसारतात, काळ्या किती मारतात. हा खावा ना घ्यावा, मी काय नाही म्हणतोय, लावलाच चुना टाका मळून. पण ह्याचा त्यांचा शक्तीचा आकडा खरं सांगते, नाटकात काम करत होते आणि ह्यांका हनुमंताचा रोल दिला नाही. हे मग माका हनुमंताचा रोल दिलाच खरा, पण पर्वत मात्र एकदम खरोखर उभो करा. त्या बिचाऱ्यांनी भांगान देत म्हणतात ना, पादान देत पण नामदान देत ती परिस्थिती. महिला वर्ग आहे, वाईट काय नाही त्यातलं, बोलता बोलता निघून जातो. तुम्ही काय या आता चांगला आहे तर घ्यायचा, वाईट सोडून द्यायचं. तर झालं मग थर्माकोलचा पर्वत तयार केला नाही आणि ह्यांका ह्याच्या कमरेत ह्यांच्या रशी बांधला नाही आणि मागसून असे दोघे जण वडूक ठेवला नाही. म्हणाला तो सीन आलो की वडा. आणि काय झालं, लक्ष्मणाला मूर्छा येते. मूर्छा आल्याच्या नंतर सुषेण वैद्य सांगतो प्रभू रामचंद्रांना, रे आता द्रोणागिरी पर्वतावरून संजीवनी बुटी आणावी लागेल. त्याच्याबरोबर आणणार कोण, हनुमंत. हनुमंताच्या भूमिकेत हे उभे. मग अरे हनुमंता बघतोस काय, अरे चाळा अच्छा संजीवनी बुटी घेऊन ये. त्याच्याबरोबर ह्या माणसानं अक्षय ऍक्शन केला, खाली असो हात घातला, टिचकी अशी मारल्याबरोबर म्हणजे मागच्या काय इशारा घ्या वडा. ते दोघांनी वाढला नाही अगदी, हे जो दाट ना तरी पण वाढला नाही कसो बसो. तवसर एका गोती तंबाखू मळूची सवय. तो माझा हे धरणे जर नावान देतो मळतो असं म्हणला आणि दोन चार थापट दिला. जो स्कार उडालो, जे रशीद पकडलं त्याच्या नाकात, ते ना नाकात गेला असा केल्या बरोबर जी रशी सुटली टाकन खाली. असो टाकन खाली पडल्याबरोबर प्रभू रामचंद्र वेशामध्ये असलेला तो माणूस म्हणतो, रे हनुमंता अरे आणलाच का जडीबुटी. सांगता अरे भांगान देत तुझी जडीबुटी, माझी बोलली खुटी त्याचा काय त्यावर काय. हे मनोरंजनासाठी बोलावं लागतं, पण वाईट अजिबात काय ना, चांगलंच आहे का वाईट. बघा देवभक्ताचं नातर तानू द्यावी न मातेला कसं बघा. मूल जन्माला आल्याशिवाय एखाद्या स्त्रीला पाना फुटत नाही की नाही. भुवाने मगाशी काय सांगितलं सांगता की खरंच परिस्थिती अशी आहे की मुलांना मुली भेटणं कठीण झालंय. कारण 100% ना माऊली, कारण ह्या जगामध्ये अशी कंडिशन आलेली आहे की 1000 मुलांमागं बघा मला वाटतं जवळजवळ 985 मुली आहेत. कारण मुली गर्भातच मारण्याचा विषय जो चाललेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. कारण बघा शेवटी मुलगीच कामाला येते. कारण अशीच अंतयात्रा जात होती आणि अंतयात्रा जात असताना एक मनुष्य धावत आला आणि ज्या अंतयात्रेचे ज्याच्या खांद्यावर तिचे पाय धरल्याने म्हणतो, अरे हा जो वर माणूस झोपलाय ना तो 15 लाख रुपये माझा देणार, ते पहिलं सांगा कोण देणार. त्याच्यानंतर ही अंतयात्रा पुढे घेऊन जा. जो तो म्हणता रे माका काय बाबांची सांगला नाही, पोरगो सांगता भाऊ सांगता भावान काय माका सांगला नाही. कोण कबूल व्हायला तयार नाही. ही गोष्ट फक्त त्या मुलीपर्यंत पोहोचली. मुलीपर्यंत पोहोचल्याच्या नंतर बघा मुलीने काय केलं, आपलं कपाट खोललं, त्याच्यामध्ये आपले दागदागिने जे होते ना ते काढले बाहेर एका गाठोड्यामध्ये बांधले आणि पाठवले धावत एका माणसाकडे. म्हणलं जा आणि जेणं कोणी पाय धरणं त्याला पहिले हे दे आणि सांग माझ्या बापाची अंतयात्रा थांबू नको, मी तुझे सगळं कर्ज फेड करीन. धावत तो माणूस घेऊन आला, ते पैसे गाठोडे घेऊन आला, ते सोनं चांदी घेऊन आला आणि हातामध्ये ठेवलं आणि सांगितलं, रे मुलीने सांगितलंय की ही अंतयात्रा थांबू नको, तुझे सगळे पैसे मी देतलंय.
बघा काय केलं त्या माणसाने, लगेच पाय सोडले, बाजूला झाला, म्हणाला अरे बाबानू, म्हणलो हा जो वर झोपला आहे ना तो माझं 15 लाख रुपये देणार नाही आहे, मी त्याला 15 लाख रुपये देणार आहे, पण नेमका हिस्सेदार कोण आणि त्याचा खरा वारीस कोण हे मला कळत नव्हतं. ते आता मला कळलं की मुलगी हिचा खरा वारीस यायचा, म्हणून या ठिकाणी म्हणते मुली जगली पाहिजे. लक्षात घ्या बुवा, आपण दोघं जण भांडत राहू, विषय दोन आहेत, एकामेकाची काढणार, त्यात काही विषय नाही, पण या जगामध्ये बुवा लक्षात घे ना, प्रत्येकाला कामधंदे आहेत आणि त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. ह्या जगात आता हम दो आणि हमारे दो, पूर्वीसारखा नाही ना, हम दो हमारे पाच. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आता आम्ही मराठी लोक अशी झालेत की मागं पडत चाललो आहे आणि दुसरे जे लोक आहेत ते कुठेतरी पुढे येण्याचा प्रयत्न करतात, कारण हम दो आणि हमारे दो. बाकीच्यांच्या तसं नाही ना, सीधा सुरुवात केला नाही की रेशनिंग कार्डची एवढी मोठी लाईन लागता, ती संपतच नाही, आणि कधीतरी ती रेशनिंग कार्डची लाईन आपल्याला संपल्याशिवाय राहणार नाही. हे कुठेतरी समाज प्रबोधन झालं पाहिजे की नाही. ते 100% बुवा, तुम्ही मागा काय बोला तो विषय नाही बुवा, या ठिकाणी आपण भांडायसाठी आलो नाही. मुंबई आणि गाव ह्यो विषय करत राहण्यासारखा इथं काम नाही. म्हणून म्हणते बघा बुवा, समाजाला जे देणं आहे ते आपण 100% दिलं पाहिजे. म्हणून म्हणते बघा, अवघड या जीवनात देव कोणी न पाहिला, अवघड या जीवनात देव कोणी न पाहिला. देवाला सुद्धा आपलं मरण चुकलं नाही, कारण ज्या वालीला लपून बाण मारलं ज्या श्रीकृष्णाने, तो ज्यावेळी कृष्ण अवतारामध्ये झरा नावाचा पारधी झाला आणि त्याने श्रीकृष्णाच्या पायाला बाण मारून अवतार संपवला बुवा. त्याच्यामुळे प्रारब्ध हे तुमच्या पण गाठीला आहे आणि माझ्या पण गाठीला आहे, हे लक्षात घ्या बुवा. कारण आपण काहीतरी जे देणं लागतं ते देऊन टाकलं पाहिजे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरेंवरती एक गजब सादरीकरण करण्यासाठी बक्षीस आलं होतं. थोडक्यात बुवा सादरीकरण करणार, वेळेत वेळ आपला कसा आहे की जास्त आपण काही जास्त बोलणार नाही, जेवढा तुम्ही बोललात तेवढंच बोलणार. पण बुवा लक्षात घ्या, तुमच्या सुरुवातीपासून मी तुम्हाला सांगत गेलेलं आहे की तुम्ही खरोखर चांगले बुवा आहेत, अध्यात्माचे गाडी अभ्यासक आहात, पण समोरच्याला कधी कमी लेखायचा नाही बुवा. कारण तुम्ही काय सांगितलात की तू तळ्यातच, बुवा तळ्यातला बेडू बाहेर पण येता. ओय बाबा रामदेव के छोटे भाई असू दे, पण समोरच्याला कधी कमी लेखायचं नाही बुवा, ही गोष्ट लक्षात घ्या. हा, प्रति शिवराया अवतरले हो, कारण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या मराठ्यांची अस्मिता कायम ठेवली ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. या ठिकाणी खरोखरच या देवगडची शान आणि विनोदाचे बादशाह सन्माननीय भजन सम्राट संदीपजी पुजारे या ठिकाणी उपस्थित आहे. कृपया या ठिकाणी येऊन खुर्चीचा मान राखावा. हातपट्टीवर असू दे, काही नाही बुवा, समजून घेतला आम्ही. पण खरोखर त्यांच्यासारखं बादशाह जोक्स त्यांनी सांगावे, कारण त्यांच्यासारखं बादशाह तर मी तरी सांगतो संपूर्ण महाराष्ट्रात नाही बुवा. हे कुठंतरी सत्य परिस्थिती आहे. तुम्ही बोलणार नाही कारण दुसऱ्या का चांगल्या बोलीची नीतिमत्ताच नाही असू दे. प्रति शिवराया अवतरले हो महाराष्ट्राच्या भूमीवर, ऐका जन हो कथा सांगतो बाळासाहेबांवर, ऐका जन हो कथा सांगतो बाळासाहेबांवर. स्थापन केली शिवसेना.
सुपुत्र व्हावा आईचा घेतला प्रगतीचा गोवाचा साऱ्या जगाला लावून दिला साहेबांचा तो ठोसा जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी तुमला गजर हिंदुत्वाचा ते प्राण पाय मराठीचा तो श्वास अवघ्या महाराष्ट्राचा वाघ गेला हो निघून. बघा बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला यावा 5-10 मिनिटं का होईना पण तुम्ही इलास म्हणजे आमका जरा धीर घ्या लक्षात घ्या. कारण खरोखरच एकदा जोरदार टाळ्या आमच्या या बुवांसाठी झाल्या पाहिजे. या देवगडची शान आणि खरोखरच संदीपजी पुजारी बुवा महान. कृष्णा पाटील यांच्याकडून बुवांसाठी पवाडा हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. खरोखरच मनपूर्वक आभार मानतो तुमचे आणि या ठिकाणी 100 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हिंदुत्वाचा ते प्राण पाय मराठीचा तो श्वास अवघ्या महाराष्ट्राचा वाघ गेला हो निघून. देवा देवानचे म्हणी साऱ्या मानिले समान बाळासाहेबांच्या पुण्यात कधीच कोणता हेवा देवा नव्हता. कारण कोणी जरी गेला तो कोणत्या पक्षाचा असू दे कोणत्या जातीचा असू दे त्याने कधी हेवा देवा केला नाही. म्हणून बघा हेवा देवानचे म्हणी साऱ्या मानिले समान कला संस्कृती जतन केली जगात मान अरे ओ कालू नरडे ही धरणी काय
एकदा जोरदार टाळ्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। या ठिकाणी सन्माननीय जी कृष्णा पाटील यांच्याकडून माझ्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे। कव्वाली 100% घेणार, त्यात काही वाद नाही बुवा। अतिशय या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। बुवानी सुंदर गाणी सादरीकरण केलेले आहे। आमच्या भीमरावांवरून सुंदर गाणं बुवानी सादरीकरण केलंय। या ठिकाणी एक गाणं मी सादरीकरण करतोय। थांबर माथा एवढं वाचतो ग पान, 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 वाचनात उरलं नाही सगळं भान, वाचनात उरलं नाही सगळं भान, सगळं भान, थांबर माथा एवढं वाचतो ग पान, थांबर माथा एवढं वाचतो ग पान, थांबर माथा एवढं वाचतो ग पान। बुवा बरंच काही गाणी आहेत, कारण किती जरी आम्ही लांब गेला बुवा, इथून मुंबईला जरी गेला ना तरी जी आपली जी नाती आहेत ती आपण विसरत नाही। कारण आमचं जे गाणं जे आलं होतं बघा, सगळ्यांच्या तोंडावर सगळ्यांच्या मुखामध्ये होतं कोणतं, खाडीखाली दडा नको हलवता नको अडत गोड्या उघड डोळे दिवस म्हातारी डोळे, खाडीखाली दडा नको हलवता नको अडत गोड्या उघड डोळे दिवस म्हातारी डोळे, मेरा बापूच गाडी डोलो, मेरा बापूच गाडी डोलो, आठवत तुझो बसा डोळे, बरीच गाणी आहेत। छू करे मेरे को किया तूने ये इशारा, छू करे मेरे को किया तूने ये इशारा, मरना है मौसम लगता लगता, छू करे बाकी सुंदर आपला वेळ दिलाय, त्या वेळेमध्येच हे करणार बुवा, जास्त काय हे करणार नाही, म्हणून म्हणते बघा बुवा। सामना भजनाचा रंगला या नगरीत, सामना भजनाचा रंगला ये रसिकांचा रूपान पांडुरंग उतरला, रसिकांचा रूपान पांडुरंग उतरला, रसिकांचा रूपान। बघा, कारण हे देव भक्ताचं जे नातं आहे, जसं भजन रसिक मायबाप प्रेक्षक आमचं नातं आहे बुवा। कारण शेवटी आपण किती जरी इथं भांडत राहिलो तरी आपण जाताना काय कोण घेऊन जाणार नाही, सगळे जे इथंच घेऊन जाणार आहे। या ठिकाणी खरोखर बुवा तुम्ही बिंदास बोला, आपण जेवढा जमला तेवढा आपण बोललेला आहे, तुम्हाला जेवढं जमते बुवा तेवढं 100% तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा, म्हणून म्हणते बघा घ्या। खाली हाताने गाडीला तुला कर्मा कपडा दिला, मनुष्याला फक्त खाली हाताने पाठवलेलं आहे। फक्त आपल्या कितीतरी चांगले कपडे घातले तरी आपल्याकडे एकच कर्म हा कपडा आहे, तो कपडा कुठेतरी चांगला झाला पाहिजे, म्हणून म्हणते बघा। स्वार्थपणाने तू त्याला सांग किसा काय पाहिला, सांगे प्रमोद या गजरात, सांगे प्रमोद या गजरात, आज देवानी पाहिला, सांगे प्रमोद
मान आहे आणि वेळेत बुवानी ज्याप्रमाणे 5 मिनिटं राज साहेबांचं गाणं राहिलं 100% घेण्याचा प्रयत्न करतो हा ओके कारण वेळेचं महत्व आहे वा पण तुम्ही सांगताय म्हणून 100% राज साहेबांचं गाणं या ठिकाणी सादरीकरण करतोय का वैद्य नको महिना पहिली तू का कमाल गांडी पावडे ह्या काय होतच नाही चवलो चिंगम दिसत नाही त्या लाल याच्यात ताबो खाली म्हणशेचा हा राजा गरजला महाराष्ट्राच्या साठी महाराष्ट्राच्या साठी म्हणशेचा हा राजा गरजला महाराष्ट्राच्यासाठी महाराष्ट्राच्यासाठी माय मराठीसाठी एक गोर गरिबासाठी माय मराठीसाठी एक गोर गरिबासाठी माय मराठीसाठी एक गोर गरिबासाठी म्हणजे हा राजा गरजला महाराष्ट्रासाठी
पवाडा 100% घेणार, पण काय आहे, वेळ झालेला आहे बरं, ठीक आहे, योग्य असू दे. या ठिकाणी राज साहेबांचं या ठिकाणी गाणे घेतल्याबद्दल सन्माननीय आमचे परम मित्र दिनेशजी झोरे यांचे मित्र अभित देवी यांच्याकडून हे 200 रुपयाचं बहुमोल असे पारितोषिक आले आहे. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे भाव अंतरीचे आळवे गाणे घ्यावे श्रवण मालवणकर यांच्याकडून बहुमोल 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. एक छोटीशी झलक. भाव अंतरीचे हळवे जसे भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे भाव अंतरीचे हळवे जसे सुगंधाची स्वतःलाच भूल खरोखर चांगली साथ आपण भजन रसिक मायबाप प्रेक्षकांनी या ठिकाणी सन्माननीय संदीपजी पुजारी बुवा त्यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. माझ्या भजन मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मित्रत्व बाकी खरोखर मानतय तुमका बुवा, तुमच्यासारखा आमका जमाचा नाही. कारण खरंच सांगतोय, खायची बारी खायसून पण खाई फिरवायची ती ह्यांच्याकडनं शिकचा. आणि 100% गुंडू सावंत बुवा आम्ही काही नाही का शिकत असतो. हे इथं रणांगण आहे म्हणून काही ना काही एकामेकाला बोलतो, 100% त्यात काय वाद नाही. पण आमच्या ठिकाणी गुंडू सावंत बुवांची आम्ही रिस्पेक्ट करतो 100%, त्यात काय वाद नाही. तर जे सत्य आहे ते सत्य आहे. इथं मी तू होणार खायसून गेल्याच्या नंतर तो विषय संपलो. बुवा तुम्ही मला जे काय बोललात मला राग अजिबात नाही, तर काय वाद नाही. भजन मंडळाच्या नंतर गोष्टी आल्या या ठिकाणी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज.
रिक्षा चालक मालक व्यापारी संघटना आणि वडापाव मित्र मंडळ जामसांडे दिनांक 6 फेब्रुवारी 2021 रोजी श्री सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजता डबलबारी भजनांचा जंगी सामना सन्माननीय नाडक देवगड गावचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध बुवा संदीप पुजारी आणि वाडा देवगड या गावचे सुपुत्र सन्माननीय बुवा दुर्वाजी गुरव या 2 बुवांमध्ये डबलबारीचा जंगी सामना रंगणार आहे तर सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन बरोबर आस्वाद घ्यावा अशी विनंती करतो।
धन्यवाद. श्री सत्यनारायण विषय सांगितलं आपला एक लक्षात घे. तू रामायण महाभारत सांगतो इकडे आणि जडीबुटी काय जडीबुटी मेरी मोडली फुटी हे तुका लक्ष लागू दे. चांगली गोष्ट आहे. तुझ्यात प्रगती आहे भजनामध्ये. आपल्या हाताळलेला विषय कशातून तू ते एक विषय सांगितला कुठला माहिती आहे काय की एक माणसाचा प्रेत जात असतात आणि तो एक कोणतरी देणेकरी येतात. तो म्हणालो 15 लाख रुपये देणं आहे वडिलांचं. मुलगी चौकशी करतात तर मुलं म्हणतात नाही मग मुलगी लगेच जाताना कपाट खोलता. मुलगी लगेच जाताना कपाट म्हणजे जवळ दिलेली होती शेजारात. मुलगी 15 लाख मुलगी माहिती गेली आहे बापाशी आणि जाऊन कपाट खोलता. खिळीचा कपाट खोलता ती जाऊन आणि 15 लाख काढून देता. खिचे रे ते हा जरा सांगताना काय तर विचार कर सोडे. हे 15 लाख बुवाचा बरोबर आहे 15 लाख म्हणता दिले आणि चढवान काढून म्हणजे हा देता फेडणार नाही दिल्यान म्हटले. बुवान काय झाले की मुलीन गेली धावत कपाटासून 15 लाख काढून दिले पैसे दिले. तुम्ही दागिन्याचं बरोबर सांगता पैसे दिले. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. श्रवण मालवणकर पप्पी दे पारूला गाण्याची एक फरमाईश आहे आणि भावांतरी चळवी. आणि त्याचप्रमाणे आमचे मित्र सन्माननीय संदीप पुजारे यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करतो. धन्यवाद. इथे संदीप पुजारे आहेत आपल्या भजन मंडळाच्या वतीने. आम्हा हनुमान प्रसादी भजन मंडळाच्या वतीने त्यांचं सुद्धा स्वागत करतोय. धन्यवाद देतोय. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारूला पारूला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला या प्रेम वेडीला. अजून घे. आई शपथ आई शपथ आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो जाना दिल झोल झोल दे झोल झोल दे आज बोलता है मेरा आई शपथ आई शपथ आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो जाना आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो जाना तुझ्यावर प्रेम गए गए हमको नहीं है रे तेरे मेरे चर्चे हाथ भी करे ले 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 तेरे वरना यूं उड़ा कर ले जाएंगे आई शपथ आई शपथ आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना आई शपथ तुझ्यावर प्रेम करतो मेरी जाना.
नको धांद चिपळ्या विना झालं नको धांद चिपळ्या विना नको भिन्न राग नको धांद चिपळ्या विना नको भिन्न राग झोपेतही विवेकाला झोपेतही विवेकाला येतो आहे अंतरी ते हळवे कथे दुई फूल भाव अंतरी ते हळवे भाव अंतरी ते हळवे भाव अंतरी ते हळवे कथे दुई फूल स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच तुझे नाम आहे तुझे बालवले तुझे नाम आहे तुझे बालवले तुझे नाम आहे गर्लफ्रेंड नसताना गाणं घ्यावं वैभव भोर तरी गाणं हां संदीप पुजारी बुवांना साथ करणारे पखवाजोदक मंजिल काळशेकर इथे आलेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. धन्यवाद. खरं आहे बुवांनी सांगितलं की अतिशय आपल्या देवगडमधला एक हिरा आहे आमचा हा गुण स्वभावाचा. गर्लफ्रेंड नसताना टकलेवर केस गर्लफ्रेंड नसताना त्या गाण्यात रे जीता था जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था एक ऐसी लड़की जिसे मैं प्यार करता था जीता था जिसके लिए मरता था जीता था जिसके लिए मरता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था जिसे मैं प्यार करता था. आणि ज्यांची गर्लफ्रेंड असतात बरोबर ना त्याने काय म्हणायचं सांगतो. बार बार करती है फॉलो फोन उठाने का नहीं. आठवण कोणी करून दिले त्याला आठवण करून दिले. त्याच्यापेक्षा ह्या म्हणूया ऐसे लहरा के तू रूबरू आ गई धड़कने बेताशा तड़पने लगी धीर ऐसा लगा. नाही तिची कुठे मोडली आहे. अरे काय शरम वाटली पाहिजे. आणि हेच लोक मुंबईवरनं मोठेपणा करणार की गावचे
मंडळी गावचे बुवा असं घाणेरडं बोलतात. अरे लाज वाटत होई, लाज जीभ झडान पाडा होई तुझी. इकडे रामायण महाभारतच्या मोठ्या गोष्टी सांगायचा आणि तिकडे हनुमंताची खुटी मोडून लोकांकडनं टाळ्या घ्यायची शरम वाटली पाहिजे. सोड असले चुटके, एक पण नाही चुटका सांगायची गरज नाही ना. चुटका सांगायची गरज काय? बहुत योग्य वाटतं काय? असं नाही, असं नाही भाऊ. एक लक्षात घ्या, आपण ज्यांचं मोठेपणा सांगतो. वांडर म्हटल्यानंतर त्याला राग दिलो, वांडर म्हटल्यानंतर राग दिलो, त्यानं लगेच वांडर म्हटल्यानंतर त्यानं कुत्रो म्हटलंय माका. बरोबर ना? मग सकाळी गेल्यानंतर तोंड गोळा टाकून झोपा नको, कुत्रो काम काढून जायचं तुझा. ऐसे लहरा के तू रूबरू आ गई, धड़कने बेतहाशा तड़पने लगी. तीर ऐसा लगा, दर्द ऐसा हुआ, चोट दिल पे उखाई, मजा आ गया. मेरे रस के कमर तूने पहली नजर, मेरे रस के कमर तूने पहली नजर, नजर से मिलाई, मजा आ गया. होश ही होश में या मेरी जोश में, हाथ तू जो लगाई, मजा आ गया. मेरे रस के कमर तूने पहली नजर, नजर से मिलाई, मजा आ गया. मेरे रस के कमर तूने पहली नजर, नजर से मिलाई, मजा आ गया. मेरे रस के कमर तूने पहली नजर, नजर से मिलाई, मजा आ गया. चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही धनवान, गोरी बाकी सब कंगाल. चांदी जैसा रंग है तेरा, चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल. चांदी जैसा रंग है तेरा, सोने जैसे बाल, एक तू ही धनवान, गोरी बाकी सब कंगाल. एक तू ही धनवान, गोरी बाकी सब कंगाल. वैभव बोल, ठीक आहे का? गाण्याची परमिशन देतात, ठीक आहे. गोल्ड वर राजा राणीच्या जोडीला राजा राणीच्या जोडीला, 7 मजले माडीला. टाकला गेला पाहिजे. 7-5-12 मजले, 7-5-12, 8-5-13, 20 काढली 30, बाकी 15, you know, 15. पडली कुठी. कसा वाटला? घराकडे सांगून बघ चुटको कसा वाटता तर बघ, मग समजत. आणि हनुमंताची भूमिका मी केलं. मी हनुमंताची भूमिका उगीच माका फोड करून लावू नको. लावचा खरं आपण आपलं एक लेवल ठेवली पाहिजे ना, स्टँडर्ड ठेवला पाहिजे ना. मुंबईवरून येतो मोठी तुम्हाला माहिती आहे, कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये हा माणूस सर्व्हिस आहे. त्याच्या घरी सुद्धा जाऊन आलो. कॉलेजमध्ये बँड्राला सर्व्हिसला आहे, तरी पण बुवा आपण हे तुम्ही मुलांमध्ये वावरता असले दुसरे कामाचे नाही काय. हल्ली गावचे बुवा कोण सांगत नाही चुटके. ह्याने आपलं एका बुवाने सांगितलं तर ह्याने बुवाने खूप छान सांगतात ते. हल्ली एक तो चुटको आला, तो इतकं जबरदस्त त्यांचं गाजलेलं, म्हणजे मला नाही सांगता येणार. म्हणजे बुवाने, म्हणजे तुम्हाला विशेष सांगते, माझ्या जरा प्रॉम्प्टिंग करा. हे बुवाने सांगितलं की असाच नाटक होता आणि नाटकात ते असून काय तुम्ही सगळ्यांनी ऐकलंय तो, आणि त्यांच्या तोंडातून ऐकायला तो खूप छान चुटके सांगतात. खरं सांगतो, कारण त्यांच्या बोलण्यावरच प्रेम करतात सगळे लोक.
हा काय परवा लालचंदाला तुम्ही आलो पण महिलांसाठी विषय आहे. आलं लक्षात? बोल. तुम्ही ना त्या हेमंत मागा वाटलं हेमंत होते की काय 700 होतं ना पहिलं. तशीच हाईट बॉडी हो. मी मागा पहिले 700 होतो हेमंत एवढं कसं काय बोलता पण हेमंत चष्मा ते नाही. सेम तुमच्यासाठी कमी झाले असेल काय. असे असतात ना. 130 करोड जनता आहे भारत देशाची. एकासारखं एक असलो तरी म्हातारी एखादी रेशनीवर गेलो तर तिचा अंगठो लागणार नाही. लक्षात घ्या प्रत्येकाचं गुण इथे वेगळं. अंगठो लागणार नाही ना. एकासारखे एक असतील पण अंगठा तिथे वेगळा आहे. काय आहे आपण आपल्याला परमेश्वराने शरीर दिलेलं नाही ना. नाक तोंड हे सगळं वरती दिलेलं आहे. ही शरीर रचना कशी केलेली आहे बघा. आपण माणूस म्हणून म्हातारा झालो ना तर आपले हे सगळे अवयव म्हातारे होतात. म्हणजे गालाला सुरकुत्या पडतील, डोळ्याने दिसणार नाही, हात म्हातारे होतात. परंतु एकच जी जीभ आहे ना जीभ तिला निसर्गाने 32 दाताचं बंधन घालून दिलेलं आहे. तर ती जीभ म्हातारो होईपर्यंत ना ते 32 दातांचं बंधन सुद्धा उडवून टाकते. लक्षात घ्या. पण ती जीभ म्हातारी कधी होत नाही. लक्षात घ्या. आणि ती जिभेवरच आपलं प्रभुत्व पाहिजे तर आपण काहीतरी मिळवतो. लक्षात घ्या. ही जीभ चांगली पाहिजे म्हणून एक दिवस ते हात पायाना विचारतायत. हात आपले पायाना विचारतात की अरे सगळे जे येतात